अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आशा व्यक्त करते छान असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। 21 दिवसांची जी स्वामी सेवा आहे ती तुमची देखील चालू असेल किंवा 11 दिवसांची सुद्धा चालू असेल। म्हणजे ज्यांना 21 दिवसाची सेवा जी आहे ती जमली नाही त्यांनी 11 दिवसाची केली तरीही चालते। किंवा बघा आजपासून म्हणजे 20 तारखेपासून आपले जे गुरुचरित्र जे सप्ताह आहे तो चालू होणार आहे दत्त जयंतीनिमित्त। तर काही केंद्रामध्ये किंवा सामूहिक ठिकाण असतं जिथे पारायण होत असतं, दत्तांचं असू द्यात किंवा इतर देवांचं, पण आत्ता दत्तांचंच असणार आहे। कारण की दत्त जयंतीनिमित्त सामूहिक सप्ताह म्हटल्यावर गुरुचरित्र सारामृत पारायणाचं जे वाचन असतं ते केलं जातं। तर ते पारायण करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घ्याव्यात। किंवा माझ्यासारखं मला लहान मूल आहे आणि मला ना ते पारायण करायला आत्ता शक्य नाही, कारण की आता मी माहेरी आहे आणि माझं बाळ अगदी 2 महिन्याचे। अशाच माझ्यासारख्या काही स्त्रिया आहेत त्यांना जे पारायण आहे ते करणं शक्य नाही किंवा जो तो ग्रंथ आहे तो वाचणं शक्य नाही। मग त्यांनी कुठली सेवा करावी तर ही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। आशा व्यक्त करते तुम्ही सुद्धा ही सेवा अवश्य कराल। तुम्हाला जर का जमतच असेल तर तुम्ही अवश्य सारामृत वाचावा। सारामृत वाचल्याने आपल्या ज्या आयुष्यात ज्या कटकटी असतात किंवा आयुष्य आपले एकदम म्हणजे बघा काही ना काही अडचणी प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्स येऊ नयेत, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून आपण हे जे पारायण असतं ते करतो आपल्या घराच्या सुखासाठी किंवा स्वतःचं घर होण्यासाठी। मी तर म्हणेल काहीही न मागता आपण जे पारायण आहे ते केलं पाहिजे। कारण की जे पारायण वाचतं त्यांना खूप नशीब लागतं। आणि बघा काही काही वेळेस तुम्ही फक्त ते डोळ्याने बघा, कधी कधी तुमच्या डोळ्याला किंवा तुमच्या आजूबाजूला जे घडत असतं ते वातावरण बघा। काही व्यक्ती असतात त्यांना पारायण करायचं असतं परंतु ते मांसाहार सोडायला सुद्धा तयार नसतात किंवा जे काही खाण्याचे जे बंधनं असतात किंवा झोपण्यासाठी गादीवर झोपायचं नसतं, खालीच झोपायचं असतं, हे जे काही नियम असतात ते पाळण्यासाठी नकार देतात। तरीही त्यांना वाटतं की पारायण वाचावं। त्यांनी अर्थातच असं करू नाही, कारण की हे आपल्यासाठी खूप वाईट आहे। म्हणजे ना ते कधी आपल्याभोवती त्याचा खेळ वेगळाच निर्माण होईल ते सांगता येत नाही। कारण की आपले जे दत्त महाराज आहेत ना त्यांना मांसाहार चालत नाही किंवा आपण त्यांचे जेव्हा सेवा करत असतो तर त्यावेळेस त्यांना आपण गादीवर बसताना सुद्धा त्यांना चालत नाही। तर आता तुम्ही म्हणाल प्रेग्नंट लेडी करते किंवा म्हातारी वयस्कर आहे त्यांना सुद्धा वाटतं की गुरुचरित्र पारायण करावं, मला समाधान वाटते, त्यांनी करावं। ते बघा त्यांनी खुर्चीवर बसून करू शकता पण गादीवर बसून करू नये। आणि प्रेग्नेंट लेडी असेल उठता बसता केलं तरी चालतं। अर्थातच ती आई होणार आहे आणि तिच्यासाठी ते नियम म्हणजे एवढेसे नाही आहेत दिलेले, म्हणजे ते ग्रंथातच दिलेलं आहे की ती महिला जी आहे ती अगोदरच 2 जीवांची असते आणि त्याला त्याची काळजी घ्यावी लागते। म्हणजे जी माऊलींनी दिलेला आशीर्वाद आहे तिच्या पोटामध्ये तो अर्थातच वाढत असतो। आणि त्याच्यामुळे माऊलीसुद्धा सांगते की गुरु माऊली सांगते की बाळ तू सुद्धा पारायण करतेस, माझी सेवा करतेस, तुझ्या पारायण करण्यापेक्षा जी माझ्यावरती तुझी श्रद्धा आहे, जी शक्ती आहे, जी भक्ती आहे ती अशीच कायम असू देत। मी तुझ्याभोवती जे देणार आहे, तुला जे काही मी देणार आहे ते शक्य नाही त्यापेक्षा सुद्धा 7 पटीने जास्त तुझ्या पदरात मी दान देणार आहे, पुण्य देणार आहे, असं गुरु माऊली गुरुदेव दत्त सांगत असतात। आणि त्यामुळे त्या लेडीजने अवश्य म्हणजे एकाच वेळेस जर का नियम आहेत आपल्या गुरुचरित्र पारायणाचे, जर का पहिल्या दिवशी 6 वाजता बसलं, सकाळचे असो किंवा संध्याकाळचं, तर बाकीचे जे 21 दिवस 11 दिवस किंवा 7 दिवस बसणार आहेत तो कंटिन्यू नियम तोच टाईम असला पाहिजे असा आपल्या सारामृताचा नियम आहे वाचायला बसताना। तर ते सगळं केलं पाहिजे। तर या लेडीजला असं असतं फक्त 12 ते 12:30च्या वेळेस म्हणजे दुपारी भिक्षेचा टाईम असतो स्वामींचा, तर त्यावेळेस हे पारायण वाचायचं नाही। तर आपण बाकीच्या वेळेस वाचू शकतो। म्हणजे 1 तास अर्धा तास एका बैठकीत नसेल होत तर फक्त प्रेग्नेंट लेडीज आणि जे वयस्कर आहेत त्यांना काही ना काही आजार असतो, म्हणजे पायाचा असू देत, गुडघ्याचा असू देत, त्यांनी खुर्चीवर बसून केला तरी चालेल आणि प्रेग्नेंट लेडीजनी सुद्धा खुर्चीवर बसून केला तरीही चालेल। तर हे तुम्हाला समजलंच असेल, नसेल समजलं तर तुम्ही व्हिडिओ मागे येऊन परत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तर बघा आपण चांगले आहोत पण लेकरांमुळे आपल्याला हे करणं होत नाही।
तर आपण काय करायचं आहे बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ दररोज 108 वेळेस म्हणायचं आहे. आपण बाळापाशी बसून तर म्हणू शकतो ना, ते म्हणायचं आहे 108 वेळेस. 1008 वेळेस म्हटलं तर अतिउत्तम, कमीत कमी दत्त जयंती होईपर्यंत तरी. तर बघा, सप्ताह चालू आहे आणि सप्ताह चालू असल्यामुळं जो 7 दिवसांचं जे कालावधी आहे पारायण करण्याचा, 7 दिवस पूर्ण होतात. 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 7 दिवसाचा जो पारायणाचा नियम आहे तो होणार आहे आणि 27 तारखेला त्याची सांगता असते. तर 27 तारखेला म्हणजे 8व्या दिवशी, पारायणाच्या 8व्या दिवशी त्याची सांगता असते. तर ती सांगता करायची आहे. आता ज्यांना ह्या दिवसात सुद्धा जमत नाही त्यांनी नंतर केलं तरीही चालतं. म्हणजे दत्त जयंतीच्या नंतरसुद्धा आपण सेवेचा लाभ घेतला तरीही चालतं. कारण की माऊली म्हणतात, तुम्हाला आता वेळ नाही आहे ना, तुमच्या सवडीनुसार तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला आत्ता वेळ नाही, तुम्ही आता कुठल्या तरी कामात व्यस्त आहात, मग तुम्हाला जमत नाही, मग तुम्ही नंतर केलं तरीही चालेल. मी कुठेही जाणार नाही, मी तुमच्याबरोबरच असणार आहे. फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास, माझ्यावर ठेवलेला जो विश्वास आहे तो तेवढाच महत्त्वाचा असतो, महत्त्वाचा आहे असं आपल्याला स्वामी सांगत असतात. पण तुम्हाला वेळ आहे आत्ता, तुम्ही करू शकतात, तरी पण मुद्दामून तुम्ही करत नसाल तर हे मात्र चुकीचे. तुम्हाला आत्ता करायचं आहे, तुम्ही आत्ताच करू शकतात. आणि स्वामींचे भक्त यालाच तर म्हणतात, वेळ नसतो तेव्हासुद्धा त्यांच्यासाठी वेळ काढतो. स्वामी म्हणत नाहीत मला तू सोन्याचं काहीतरी दे किंवा तू मला पैसे दे, असं नवस बोलू नका. स्वामी म्हणतात तू फक्त मला वेळ दे, तू मला वेळ दे आणि मी तुमच्या आयुष्याचे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, असे नेहमी स्वामी सांगत असतात. तर स्वामींना आपल्याकडून पैसे नको असतात किंवा मी म्हणतो मी तुला हे देईन स्वामी, मी तुम्हाला हे देईन स्वामी, असं इच्छापूर्तीसाठी काहीतरी नवस बोलतो, तर ते अजिबात तुम्ही करू नका. स्वामींना फक्त आणि फक्त तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जर का स्वामींना वेळ दिला तर स्वामी तुमच्या आयुष्याचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि निश्चितच तुम्हालासुद्धा प्रचिती येईल. बघा, तारक मंत्र जे असतं ना, तारक मंत्राला साधारणतः अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणजे नवीन असेल तर पाऊण तास, आणि तुम्ही जर का पहिल्यांदा करत असाल तर पाऊण तासच लागेल. पण तुमचं वारंवार तारक मंत्र तुमचं पाठ आहे आणि तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. इथले 27 ते 28 मिनिट तुम्हाला तारक मंत्राला लागतील. तर तारक मंत्राचा सुद्धा खरंच खूप मोठा प्रभाव आहे, त्याची खूप मोठी प्रचिती येते आणि ती तुम्ही करा. घरात जर का आजारी व्यक्ती असेल, त्यांना हे तारक मंत्राचं तीर्थ प्रसाद जे पाणी आहे ते तुम्ही त्यांना प्यायला द्या. पीत नसेल तर घरभर शिंपडा. परंतु हे सगळं करत असताना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा. आणि जर का घरातले ऐकत नसतील तर त्यांना बाहेर जाऊन खा म्हणावं, विलाज नाही. पण जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की घरात ते करू नका, कारण की ते आपल्यासाठी खरंच खूप चांगलं नसतं, अशुभ मानलं जातं ते. त्याच्यामुळं मांसाहार करू नये. एखाद्याचा जीव घेऊन तुम्ही तुमच्या तोंडाची चव चाखत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे, एवढंच मी सांगते. त्याचबरोबर तुम्हाला बघा, तुम्ही जर का पहिल्या दिवशी भाजी चपाती खात असाल तर तेच तुम्हाला कंटिन्यू खायची आहे. आणि म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी असं जे समजा तुम्ही ज्वारीची भाकर पहिल्या दिवशी खायला सुरुवात केली तर कंटिन्यू तुम्हाला फक्त ज्वारीची भाकर आणि दोडक्याची भाजी जर का तुम्ही पहिल्या दिवशी खाल्ली तर हेच तुम्हाला पूर्ण जितक्या दिवस तुमचा जो कालावधी आहे किंवा एक सप्ताहाचा आहे, 11 दिवसाचा आहे, 21 दिवसाचा आहे, तेवढ्या दिवस तुम्हाला फक्त हाच पदार्थ खायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य हे तामसी पदार्थ आहेत, त्याच्यामुळं कांदा लसूणाचा जो भाग असतो ना तो तुम्ही कट करून टाका. मी तर साधारणतः मी जेव्हा ही सेवा करायला बसते त्यावेळेस मी भाजीत कांदा लसूण अजिबात वापरत नाही. माझ्या घरी पाहुणेसुद्धा येऊ देत किंवा नाही येऊ देत, किंवा आम्हीच असू देत, त्यावेळेससुद्धा मी कांदा लसूण वापरत नाही. मी त्यांना सांगते कांदा लसूणाचा पदार्थ जो आहे मी तो बनवत नाही, तामसी पदार्थ आहे. अनेकांना ते पटतं, अनेकांना पटत नाही, पण जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण करायचं. बघा, तामसी पदार्थ आहेत. आता तुम्ही म्हणाल तामसी पदार्थ, कांदा खातो आपण, बघा आपल्या तोंडाचा वास येतो ना, सांगा. आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा जेव्हा खातो त्यावेळेससुद्धा कच्चा लसूण, त्यावेळेससुद्धा तोंडाचा वास येतो. आणि आपलं जो गरम मसाला बनवतो त्यामध्ये कांदा असतो, लसूण असतो, इतर गोष्टी असतात मसाल्याचे. आणि आपण स्वामींची सेवा करत असताना जे मसाल्याचे पदार्थ असतात ते आपल्याला सेवन करायचे नसतात. मसाल्याचे पदार्थ सेवन केल्याने आपण ज्यावेळेस त्यांची सेवा करायला बसतो त्यावेळेस ढेकर येतो, आळसीपणा येतो. तो आळसपणा दूर व्हावा म्हणून
आपण तामसी पदार्थ खायचे नाही आहेत, ठीक आहे. आणि तुम्ही शाकाहारी असलात तरीसुद्धा तुम्ही तामसी पदार्थ खायचे नाही आहेत, इथपर्यंत लक्षात आलं आहे. त्याचबरोबर स्वामींना जी कांद्याची भजी आहेत ना ती खूप आवडतात, पण आत्ता त्यांना नैवेद्यामध्ये कांद्याची भजी द्यायची नाहीत, इतर दिवशी दिले तरीही चालतात. त्याचबरोबर तुम्ही आत्ता बटाट्याची भजी दिली तरीही चालेल. आणि त्यांना बेसन लाडू खरंच खूप आवडतात, नैवेद्यामध्ये तुम्ही बेसन लाडू द्या. आणि दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं काहीतरी द्या, म्हणजे हळद दान करा. बरं. आणि मुगाची डाळ किंवा तांदूळ हे तुम्ही दान करा, तेल दान करा. दत्त जयंतीच्या दिवशी हे सगळं दान करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा. नाहीच अशक्य झालं तर कमीत कमी फक्त 1 डझनभर केळी ती दिलीत तरीही चालतं. इथपर्यंत आपली जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते. म्हणजे आपण जेव्हा काहीतरी दान करतो त्यावेळेस आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतं. आणि बघा, चांगल्यांना देण्यापेक्षा जी मंदिरात बसलेली लोकं असतात, ज्यांना खरंच खूप भूक लागलेली असते, त्यांना गरज आहे, त्यांना तुम्ही वस्त्र द्या किंवा जे काही दान करायचं आहे ते त्यांना द्या. बघा, त्यांच्या रूपात सुद्धा आपल्यासमोर कधी स्वामी येतील, कधी दत्त महाराज येतील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आणि त्यांना आपण दिल्याने आपण काही छोटे होणार नाहोत, परंतु आपली उलटी वेगाने वाढ होईल. आपल्या घरांवर, आपल्या लेकरांवर त्यांचा जो शक्तिशाली आशीर्वाद आहे तो आपल्या कुळांवर पडतो आणि अखंड राहतो. परंतु जे काही करायचं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते की मनातून करा, अंतःकरणेने करा. फक्त आणि फक्त कोणीतरी सांगितले किंवा मी सांगितले किंवा आणखीन कोणीतरी सांगितले म्हणून हे सगळं करायचं नसतं. जे काही करायचं आहे ते पूर्ण मनाने आणि श्रद्धेने करायचं आहे. बघूया दत्त जयंतीपर्यंत माझंसुद्धा माझ्या सासरी जाणं होतं आहे का नाही. माहेरी आहे, घरात दत्ताचा फोटो आहे, पण आमच्या गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला सुद्धा कुठेसुद्धा दत्ताचं मंदिर नाही. माहीत नाही असं काय, पण दत्ताविषयी ह्या अगोदरसुद्धा मला जास्त काय माहिती नव्हतं. मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं आहे. पण तिकडे सातारला गेल्याच्या नंतर मला त्यांची जास्तीत जास्त माहिती मिळाली आणि मी त्या सेवेमध्ये उतरले. फक्त आणि फक्त हे 3 ते 4 वर्षात थोडं थोडं करीत मी माझा विकास वाढवत चालले आणि थोडी थोडी माहिती गोळा करत मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि त्याचबरोबर मी माझ्याकडून जी सेवा होती ती मी करतेच करते. पण आत्ता माझं छोटंसं बाळ आहे, त्यामुळे मला काही शक्य होत नाही. माझं तोंड कुणी बंद करू शकत नाही. उठता बसता माझ्या तोंडातून सद्गुरू सद्गुरू सद्गुरू, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्राचं पठण हे होत असतं. आणि मी बाळाला मांडीवर घेऊन तारक मंत्रसुद्धा म्हणते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवला आहे सुद्धा, तुम्ही नक्की बघा. बाळाचा आवाज त्यामध्ये येतो आहे, बाळसुद्धा हसतंय, खेळतंय, ते ऐकतंय. माझी वेदिकासुद्धा म्हणते, स्वामींची आरतीसुद्धा म्हणते. आणि इकडचं वातावरण जे आहे ते थोडंसं वेगळं आहे, कारण की आमचं जे गाव आहे गावामध्ये इथे दत्ताचं मंदिर नाही, त्याच्यामुळे इथे मी काही जास्त करू शकत नाही. पण ज्यावेळेस मी तिकडे सासरी जाईल तिथे मात्र सगळं सेवा माझ्या वेळच्या वेळी होतील. उंबरठ्यावरील हळदीचं लेपन असेल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांची जी मुजरा करायचा असतो स्वामींना, तो मुजरा असेल, जे काही शक्य आहे ते मी करायला तयार आहे. कारण की त्यांनी माझ्या ओटीमध्ये भरभरून असं काही दिलं आहे आणि मी त्यांना कधीच विसरू शकत नाही, असं आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा. मला म्हणायचं होतं, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करा. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ माझी माऊली आई. तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.